नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा जो टोमॅटोचा प्लॉट आहे तो आर्यमान व्हरायटीचा आहे. 24 जुलै 2024 ला लागवड झालेली आहे या प्लॉटची. आणि हा प्लॉट आपल्याकडे रजिस्टर सर्व्हिसमध्ये आहे व्हॉट्सअपचे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे बरेचसे कामं ह्याच्यामध्ये त्यांनी केलेली आहेत. अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे. तुम्ही प्लॉट बघा, हा पूर्ण 3 एकराचा प्लॉट आहे आर्यमानचा. आत्ता एवढ्या प्रमाणात त्याची हाईट आहे, जवळजवळ 55 दिवस होत आहेत. आणि वरती तुम्ही बघितलं तर फुलं लागलेले शेंडा चालू आहे, त्याच पद्धतीने खाली पण सेटिंग चालू आहे. ह्याच्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगायची की रोग नियंत्रणामध्ये जो सध्या मागच्या 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये सर्वात जास्त धुमाकूळ घातला तो म्हणजे जीवाणूजन्य करपा, आणि दुसरा जमिनीकडून येणारा आर्लिम लाईट किंवा लवकर येणारा करपा. याचं नियोजन करताना आपण फक्त औषध फवारणीकडे लक्ष देतो, त्याच्यापेक्षा याच्यामध्ये कल्चरल प्रॅक्टिसेस जे आहेत त्याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. आता ह्या क्षेत्रामध्ये ह्या प्लॉटमध्ये देखील सुरुवातीचा येणारा करपा आणि जीवाणूजन्य करपा हा मागच्या पडलेल्या पावसामुळे खालच्या पानांवरती त्याचा अटॅक झाला आणि त्याच्यामुळे देखील तिथली पानं खराब झाली. परंतु फवारणीचं नियोजन अतिशय चांगलं आणि बाकीच्या गोष्टी चांगल्या असल्यामुळे तो रोग तिथंच थांबवता आला. आणि याच्यानंतरनं ती जी खालची पानं होती बुडातली 1 ते 1.5 फुटामधली, ही पानं या शेतकऱ्यांनी संपूर्णपणे खालच्या बाजूला काढून घेतली. याच्यामुळे जागा खालची मोकळी झाली, हवा खेळती राहिली आणि रोगग्रस्त जी पानं आहेत, काड्या आहेत, काड्या आणि फांद्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला निघल्या. आणि त्याच्यामुळे आता इथून पुढं जी त्यांना फवारणी करायची याचं खूप चांगल्या प्रकारे त्यांना कव्हरेज करता येतं. आणि त्याच्यामुळे इथून पुढे देखील रोग हा नियंत्रण राहतो. तुम्ही बघितलं तर खालच्या बाजूच्या पानांवरती रोग होता, आता वरच्या पानांवरती कुठेही त्याचे स्पॉट दिसत नाहीत. परंतु इथून पुढं जर पाऊस आला तर तो रोग पुन्हा येऊ शकतो, आणि त्याच्यासाठीची ही घेतलेली खबरदारी अतिशय योग्य आहे. धन्यवाद.